जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं। कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया। यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्। अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहम्। ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा। एतन्मतं तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। चतुर्थ स्कंदाची अवतरणिका। स्वयंभुव मनुकन्यका झाल्या विश्ववंशावळिका। प्रथमोध्यायनिका चतुर्थ स्कंदी तयाचा। द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती। तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव। सतीचा अग्निप्रवेश निवेदिला चतुर्थोध्यायास। वीरभद्रकृत यज्ञविध्वंस दक्षवध पंचमोध्यायी। ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीती शिवाशी, ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी। अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन। नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण। उत्तम वध ध्रुव यक्षरक्षण ते वर्णन दशमोध्यायी। स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश। युद्धबंध एकादशोध्यायास। कुबेर वरदान ध्रुवास विष्णुपदप्राप्ती द्वादशासी। ध्रुव वंश वर्णना अंगचरित्र। त्रयोदशी कथा पवित्र। चतुर्दशी वेन विचित्र जन्मला नष्टात्मा। राजा पृथ्वीचे निर्माण। राज्याभिषेक पंचदशी छान। पृथ्वीशी स्तविती बंदीजन षोडशोध्यायी। पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती सप्तदशोध्यायी कथाती। पृथ्वीदोहन अष्टादशोध्यायाप्रती 19 शताश्वमेध। पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन ते 20व्यात निरूपण प्रजेशी उपदेश 21। सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22।
तप परलोक गमन तेविषी महाराज पृथूचे, वंशविस्तार पृथूचा, प्रचेताशी बोध रुद्राचा, 24वा अध्याय त्याचा, पुरंजनोपाख्यान पंचविशी. पुरंजन गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली 26शी, चंडवेग धावला लढाईशी, 27वी कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला, अविज्ञातोपदेशे उद्धरला, कथा भाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे, प्रचेतास श्री विष्णूचे 30व्यात वरदान, प्रचेताशी नारदोपदेश, परमपदप्राप्ती तयास, 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रावण वद्य नवमी शके 1945, 8 सप्टेंबर दिनांक 8 सप्टेंबर 2023. पुरंजनाचा आख्यान आपण प्रारंभ केला होता. चतुर्थ स्कंदामधल्या 25व्या अध्यायापासून पुरंजनाचं आख्यान आहे. पुरंजनाचं आख्यान आपल्या जीवनासाठी फार महत्त्वाचं आहे. ते जरी रूपकात्मक असलं तरी ते एकदा रूपक आपल्याला नीटपणे समजलं की आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आपलं जीवन जे आहे ते सुखदुःखाने भरलेलं आहे. अनेक प्रकारचे विषय, त्या विषयांच्याबद्दल आपल्या मनामध्ये असणारं प्रेम आणि त्या प्रेमाच्या पोटी आपण करीत असलेली सगळी कर्म, त्या कर्माचा परिणाम म्हणून होणारं यश किंवा अपयश, आणि यश असेल तर त्यातून प्राप्त होणारा सुख, अपयश असेल तर त्यातून प्राप्त होणारं दुःख, आणि हे सुख असो किंवा दुःख असो याच्या गर्तेमध्ये अडकलेला जीव म्हणजे पुरंजन. आता या 26व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायचं आहे की राजा पुरंजनाचे शिकारीसाठी वनात जाणे आणि राणीला राग येणे. मागच्या 1-2 अध्यायात आपण पाहिलं की जीव जो आहे म्हणजे आपण सर्व ज्यांनी या ठिकाणी देह धारण केला आहे तो जीव, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये जीवात्मा म्हणतो. देहात्मा आणि जीवात्मा. आता जीवात्मा जो आहे तो जो आत्मा आहे तो परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे आपण जसं म्हणतो की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. तर आत्मा हा शांत स्थितीमध्येच असतो, त्याला कधी दुःख होत नसतं. पण आपली ती म्हणण्याची भाषा असल्यामुळे, लौकिकामध्ये असल्यामुळे, मायेमध्ये असल्यामुळे आपण तशा प्रकारचे शब्द बोलतो. पण जो जीव आहे ज्याने शरीर धारण केलेलं आहे त्या शरीराला जन्म आणि मृत्यू असतो, पण आत्म्याला मात्र जन्म नाही आणि मृत्यू नाही. एखाद्या झोपडीतला आपण विचार केला, आज आपण झोपडी पाहत नाही पण लहानपणी आपण पाहिलेले आहेत. झोपडीमध्ये जे काही वर साकारलेलं कौलं असतील किंवा काय गवत टाकलं असेल त्यामध्ये एखादं छिद्र असतं आणि त्या छिद्रामधून सूर्यप्रकाश आतमध्ये येतो. आता तो सूर्यप्रकाश आतमध्ये आल्यावर आपल्याला ते सूर्याचं प्रतिबिंब त्या ठिकाणी आपल्या झोपडीमध्ये जमिनीवर पडलेलं दिसतं. काही काळानंतर ते जर छिद्र आपण बंद केलं, बुजवून टाकलं, तर ते प्रतिबिंब खाली दिसत नाही. आत्तापर्यंत जो सूर्य आकाशात होता त्याचं प्रतिबिंब आपण त्या जमिनीवर पाहत होतो, पण ते छिद्र बुजवल्याबरोबर ते प्रतिबिंब आता गेलं कुठे? ते बिंबामध्ये, मूळ स्वरूपामध्ये एकरूप झालं. म्हणजे परमेश्वराचा अंश म्हणून आपण जन्माला आलो आणि आपण जेव्हा जातो तेव्हा तो अंश जो आहे तो अंशीमध्ये विलीन होतो. मग राहतं काय? तर आपला देहच राहतो. आता या गोष्टी म्हणायला खूप सोप्या आहेत, पण आचरणात आणणं, त्याप्रमाणे वागणूक करणं हे फार अवघड आहे. म्हणून हे पुरंजनाचं आख्यान जे आहे ते या ठिकाणी मुद्दाम सांगितलेलं आहे. 4थ्या स्कंदामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, मोक्ष हा जो पुरुषार्थ आहे त्याच्या उत्तरासाठी म्हणून हे सगळं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी सुरुवातच ही आहे ती नारदांच्याकडून सुरुवात झालेली आहे. नारद उवाच, स एकदा महेश्वासो रथम पंचम अश्वमाशुगम द्विषम द्विचक्रमेकाक्षम त्रिवेणू पंचबंधुरम. एक दिवस हा पुरंजन राजा, मागच्या अध्यायातला आपल्याला माहिती आहे की पुरंजन राजा हा राजा आहे म्हणजे खरा अर्थाने तो जीव आहे, आणि जी कन्या त्याला त्या
ठिकाणी भेटली होती. ती खूप स्वरूपवान होती, सुंदर होती, तिच्याशी त्याचं प्रेम जडलं होतं. ती जी आहे तर ती म्हणजे माणसाची बुद्धी. आणि बुद्धी जसं म्हणेल तसं आपण करत असतो. माझ्या मनामध्ये विचार आला आणि बुद्धीने तो ग्रहण केला आणि बुद्धीने विचार केला की आज सत्संगात गेलंच पाहिजे आणि मग मी सत्संगात जाऊन बसतो. बुद्धीने विचार केला काय तो सत्संग, कशाला रोज रोज तेच ऐकायचं, असा विचार केला की आपण माणूस त्या सत्संगामध्ये जात नाही. म्हणजे ही जी कालकन्या आहे, ही जी पुरंजनी आहे, ही जी ती कन्या त्याला जी रस्त्या सगळ्या जगामध्ये फिरताना सापडलेली आहे, तर ती सापडली कशामुळे, तर मुळामध्ये त्यांनी त्या नवद्वार नगरी जी आहे तिचा स्वीकार केल्यामुळे. म्हणजे या जीवानी, या आत्म्याच्या अंशाने या देहाचा स्वीकार केला. नवद्वारे पुरे देही. आणि तो स्वीकार केल्यामुळे आता तो काहीतरी सुख मिळावं यासाठी विचार करू लागतो आणि मग त्यावेळेस त्याची भेट या पुरंजनीशी, या बुद्धीशी होते. म्हणजे जीव आणि बुद्धी यांचं एकत्रीकरण झालं की मग सगळ्या पंचायती सुरू होतात. आता या ठिकाणी नारद असं सांगतात आपल्याला की तो पुरंजन राजा जो आहे, आता राजाच असल्यामुळे तुमच्या आमच्यासारखं शर्ट पॅन्ट घालून लगेच बाहेर पडला असं होत नाही. पण बरोबर त्याचं सगळं विशाल असं धनुष्य आहे, अक्षय भाता आहे, चिलखत घातलेलं आहे, सगळे सैन्य बरोबर आहे आणि 11व्या सेनापतीला बरोबर घेऊन तो निघाला. आता हे 11वा सेनापती काय हे सगळं पुढे येणारच आहे, पण थोडक्यात सांगतो. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन यासह त्याचा रथ जो आहे तो 5 घोड्यांचा रथ आहे. म्हणजे हे पंचविषय एकूण हे सगळं पंचविषय 25 जी तत्त्व आहेत त्यांच्या साह्याने हा राजा भ्रमण करण्यासाठी राजनगरीपासून बाहेर जातो. म्हणजेच आपण या सगळ्या विश्वामध्ये आपल्या विषयांना घेऊन, आपल्या मनातील संकल्प विकल्प या सगळ्यांना घेऊन आपण सुखाच्या शोधार्थ बाहेर पडतो. आणि ती बाहेर पडण्याची द्वारं जी आहेत तीही नवद्वारं आहेत या देहाला प्राप्त झालेली. आणि मग तो रथ तो सुद्धा सोन्याने मढवलेला आहे. सोनं याच्यासाठी की आकर्षक, शरीराचं आकर्षण जे आहे ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण मायेमध्ये आहोत, मायेतून बाहेर निघण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचं शरीराचं आकर्षण हळूहळू कमी होत जातं. आता माणसाच्या ठिकाणी बुद्धी असते, ही बुद्धी म्हणजेच ती मुलगी आहे, ती राणी आहे, पुरंजनाची पत्नी झालेली. आणि त्याच्यामध्ये बुद्धीमध्ये सत विवेक बुद्धी, म्हणजे सत आणि असत काय याचा विवेक करणारी बुद्धी असेल तर तो ऊर्ध्वगतीला जातो. आणि ती बुद्धी जर नसेल तर त्याला अधोगती प्राप्त होते. आता या जीवाने असा विचार केला की रोज घराच्या बाहेर जाताना काय बायकोला सांगून द्यायचं, आपणच बाहेर जावं आणि आपले कामं झाल्यावर पुन्हा घरी यावं. तसं या ठिकाणी त्याची आसुरी वृत्ती वाढली, मनामध्ये विकार आला आणि शिकारीचा नाद, राजा असल्यामुळे शिकारीचा नाद होता. त्यामुळे आपल्या पत्नीची पर्वा न करता स्वतःच्या कर्तृत्वावर गर्वाने धनुष्यबाण घेतलं आणि तो बाहेर पडला. चचार मृगयाम तत्र दृप्त आत्तेषु कार्मुकः विहाय जाया मतदर्हाम मृगव्यसन लालसा. मृगव्यसन लालसा म्हणजे त्या हरणाची शिकार करण्याच्या लालसेने तो घराबाहेर पडला. म्हणजे जीवातून तो बाहेर पडला. कशाने? या पंचेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय या सगळ्यांच्या मधून. आता त्याची आसुरी प्रवृत्ती वाढल्यामुळे त्याने आपल्या तीक्ष्ण बाणाने पुष्कळ जंगली प्राण्यांचा वध केला. खूप लक्षपूर्वक आहे का, खूप छान आख्यान आहे. आता शास्त्राने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि शास्त्राने जेव्हा सांगितलं त्या गोष्टींचं सेवन जीवाने केलं पाहिजे आणि ते मर्यादित स्वरूपामध्येच असतं. ती मर्यादा ओलांडून जर आपण एखाद्या गोष्टीचं सेवन करीत गेलो तर मात्र त्या ठिकाणी धोका आहे. वनातील मृगया करणं हे राजाचं कर्म आहे, पण मृगयाच्या नावाखाली असंख्य जीवजंतू मारणं हे मात्र शास्त्राच्या विरहित आहे. म्हणून जो हे शास्त्र जाणतो आणि शास्त्राने विहित जे कर्म आहे ते त्याचं जो आचरण करतो तो या कर्माच्या बंधनामध्ये कधीही अडकत नाही. पण स्वतःच्या इच्छेने कर्म करतो
मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या अभिमानामुळे त्याला कर्म करावं असं वाटतं. असा जो प्राणी आहे, असा जो जीव आहे, तो मात्र त्या कर्मामध्ये बांधला जातो. अन्यथा कर्म कुर्माणो मानारूढो निबध्यते गुणप्रवाह पतितो नष्टप्रज्ञो प्रजत्यजः. म्हणजे नष्टप्रज्ञ, त्याची प्रज्ञा म्हणजे विवेकबुद्धी ही नष्ट होती आणि त्यामुळे तो आपल्याच कर्मामुळे अधम योनीमध्ये पुढे जन्म घेतो. आता हा पुरंजन जो आहे तो अनेक प्रकारच्या शिकारी त्या ठिकाणी करतो. त्या प्राण्यांची नावं दिली आहेत, ती नावं आपल्यासाठी महत्त्वाची नाहीत, पण आपल्या दृष्टीने पुरंजन म्हणजे मी, देह, जीव या दृष्टीने, आणि मी केलेली शिकार म्हणजे या जगामध्ये पंचविषयांच्या प्रेमापोटी मी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांनी त्यांचा वापर करून जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीवर मला खूप आवडती आणि मला हे अजिबात आवडत नाही असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ती आपण त्या गोष्टीची केलेली शिकारच आहे. मग या दृष्टीने दिवसभरात आपण किती शिकार करतो हे लक्षात घ्या. आणि असा जो शिकार केलेला आहे तो पुरंजन राजा एवढी दिवसभर शिकार करून, आपण तर 100 वर्ष शिकार करतो, तो राजा आता भुकेने व्याकुळ झाला आणि वनामध्ये फिरत असताना व्याकुळ झाला. म्हणून आता घरची आठवण आली. मग अशी म्हटल्याप्रमाणे जाताना पत्नीला सांगून गेला नाही आणि जेव्हा घरात आला तेव्हा साहजिकच पत्नी त्याला 4 प्रश्न विचारणार आहे. जाताना कुठे गेले होते, कुठून आले, काय केलं, हे जसं आपल्या घरामध्ये असतं तसंच या ठिकाणी झालेलं आहे. आता आल्यावर त्याला खूप थकल्यामुळे त्याला बाकीचं काही सुचलं नाही, पण त्यांनी आल्यावर आपला श्रम जो आहे तो परिहार केला, स्नान केलं, भोजन केलं, थोडीशी विश्रांती घेतली, पुन्हा थोडासा ताजा तवाना झाला. भोजनाने तृप्त झालेला जीव जो आहे तो आता कामाने व्यथित झाला आणि काम ज्याच्या ठिकाणी आला त्याला मग आपल्या पत्नीची म्हणजे बुद्धी आत्तापर्यंत भ्रष्ट झाली म्हणून एवढ्या जीवांचा मी नाश केला. आता बुद्धी हळूहळू पूर्वपदावर येत आहे म्हणून आता त्या बुद्धीची आठवण झाली, म्हणून प्रियतमेची आठवण झाली, म्हणून तिचा विचार मनामध्ये आला आणि आपल्या वाड्यामध्ये तो राजा असल्यामुळे आपल्या महालामध्ये सगळ्या सेवकांना तो आता प्रश्न विचारू लागला. काय म्हणतो तो, अंतःपुरस्त्रियो पृच्छत विमना इव वेदिशम अपिव कुशलम रामाः सेश्वरीणाम यथा पुरा. मग म्हणतो की आता घराचं वैभव जे आहे ते कशावर असतं, ते आनंददायी होण्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दलचा एक श्लोक खूप छान दिला आहे. यदि न स्यात् गृहे माता पत्नी वा पतिदेवता व्यंगे रथ इव प्राज्ञः को नामासीत दीनवत. घरामध्ये आपली वृद्ध आई असेल, पतिपरायण असे भाले असेल तर ते घर म्हणजे त्या घराचं जे रथ आहे तो चांगल्या प्रकारे चालू शकतो. पण या 2 गोष्टींपैकी एकही गोष्ट नसेल, घरात उपदेश देणारी, वेळोवेळी आपल्याला सन्मार्गाला आणणारी माता नसेल आणि आपल्या पतीला योग्य मार्गावर नेण्यासाठी त्याला मार्गदर्शन करणारी अशी भार्या नसेल, योग्य मार्गदर्शन धर्माच्या सांगितलेल्याप्रमाणे धर्मविहित गोष्टीसाठी मार्गदर्शन करणारी पत्नी नसेल तर ते घर एका चाकाच्या रथासारखे असते. व्यंगे रथ इव प्राज्ञ को नामासीत दीनवत. मग पुढे अजून एक श्लोक दिला, पत्नी कशी असावी हे पण दिले. को वर्तते सालनना मंजंतम व्यासनार्णवे माम उद्धरेत प्रज्ञां दीपयंती पदे पदे. मी दुःख समुद्रात बुडाल्यानंतर माझ्या ठिकाणची विवेक बुद्धी जागृत करणारी अशी पत्नी असावी. पदोपदी तिचं मला मार्गदर्शन व्हावं की ज्यामुळे मला पुन्हा मी भानावर येईल आणि सत्कर्म माझ्याकडून होत जाईल. म्हणून संकटातून वाचणारी पत्नी असावी आणि ती सुंदरी माझी कुठे आहे असं त्याने त्या सेवकांना वगैरे प्रश्न विचारला. आता ज्या सेवेला स्त्रिया होत्या त्या सगळ्या आता तिला सांगतात की ती त्या खोलीमध्ये आहे, त्या महालामध्ये आहे आणि बिछाण्याऐवजी ती जमिनीवरच पडून आहे. भूतले निरवस्तारे शयानाम पश्य शत्रुहन. शत्रुहन म्हणजे शत्रूंना जिंकणारं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे तो आता जाऊन पाहतो की आपली पत्नी त्या ठिकाणी फरशीवरच पडलेली आहे आणि अत्यंत अस्ताव्यस्त अशी ती पडलेली आहे आणि तिला पाहून हा व्याकुळ होतो.
दुःखी झालेला आहे आणि आता मधुर शब्दाने तिला पुष्कळसं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. मी बाहेर गेलो, जाताना सांगितलं नाही आणि बाहेर असं असं घडलं हे सगळं सांगून तिचं मन पुन्हा जिंकण्याचा तो प्रयत्न करतो. आता या ठिकाणी पुरंजन जे आहे तो मनधरणी करत असताना त्याने प्रथम तिचे पाय धरले आणि नंतर तिला जवळ बसून त्याला मोठ्या प्रेमाने तो म्हणू लागला. पुरंजन म्हणाला, नूनम त्वत्कृत पुण्यास्ते भृत्या येष्वीश्वरा शुभे कृतागस्वात्म सात्कृत्वा शिक्षादंडम न युज्यते. आता दोन गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहे की स्वामी ज्यांना अपराध करूनही आपले समजून शिकवण देण्यासाठी उचित शिक्षा करीत नाहीत ते सेवक खात्रीने भाग्यहीन आहेत. थोडक्यात आता याचा अर्थ आपण लावूया की आपल्या घरामध्ये एखाद दोन माणसं आहेत, कामाला आहेत, बाई आहेत, कामं करतात आपल्याकडे येऊन, त्यासाठी आपण त्यांना पगार देतो. आता त्यांच्याकडून हे काम होत असताना काही अपराध घडला तर त्यांना उचित शिक्षण म्हणजे त्यांना उचित उपदेश हा मालकाने केला पाहिजे. आणि तो जर मालक करत नसेल तर ते त्या घरामध्ये काम करणारे जे सेवक आहेत ते भाग्यहीनच आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगितली, परमो अनुग्रहो दंडो वृत्तेषु प्रभुणार्पितः बालो न वेद तन्वी बंधुकृत्यम अमर्षणः. दुसरीकडे सांगतात की आता सेवकाला शिक्षा केली तर खऱ्या अर्थाने मालकाचं सेवकावर असणारं प्रेमच आहे, ती कृपाच आहे. त्याच्या उद्धारासाठी तो मालक त्याला काहीतरी अद्दल घडावी, त्याच्या लक्षात राहावं म्हणून त्याला त्याच्यावर ते रागवतात आणि त्याला शिक्षा करतात. पण या परिस्थितीमध्ये जर सेवक खराच मूर्ख असेल तर त्याला क्रोधामुळे आपला मालक आपल्यावर रागवतो याचं काहीच वाटत नाही आणि तो उलट आपल्या मालकावरच रागवतो. या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत जे आपल्यासाठी आहेत. मग आता तो त्या आपल्या पत्नीला, ती जी जमिनीवर पडून होती, तिला हळूहळू भानावर आणतो आणि मग तिला विचारतो की तुझा कोणी अपराध केला का, आणि जर अपराध केला असेल तर मला सांग, आणि जर तो ब्राह्मण कुळातील नसेल तर मी त्याला शासन करतो. म्हणजे राजासुद्धा ब्राह्मण कुळातील अपराध्यांना शासन करताना विचार करतो. ही गोष्ट इथे महत्त्वाची आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आजपर्यंत तुझं मुख जे आहे पुढच्या ह्याच्यामध्ये वक्त्रम न वितिलकम मलिनम विहर्षम संरंभ भीम मविमृष्टम उपेत रागम. म्हणजे मी आजपर्यंत कधीही तुला कुंकू कपाळावर नसलेलं असं कधीच मी तुला इतकं उदास कधीच पाहिलेलं नाही. क्रोधामुळे भीतीदायक असे झालेले तुझे डोळे आहेत, कांतीहीन तू झालेली आहेत आणि स्नेहशून्य म्हणजे नेहमीचं जे पतीवर प्रेम असतं ते प्रेम आज तुझ्याकडे दिसत नाही आणि म्हणून मी फार व्यथित झालो आहे. स्वैरंगतस्य मृगयाम व्यसनातुरस्य. आणि पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, सवयीच्या आहारी जाऊन मी तुला न विचारताच शिकारीसाठी गेलो म्हणून मी अपराधी आहे खास, असं तो पुरंजन आपल्या पत्नीला सांगतो. आता याचा अर्थ आपण काय करायचं, मला डायबिटीस आहे आणि कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी जेवायला गेलो, लग्न समारंभ असेल वगैरे, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर माझी बुद्धी मला सांगत आहे की आपल्याला डायबिटीस आहे, गोड कमी खाल्लं पाहिजे, पण बुद्धीचं न विचारता मी ते खाणं म्हणजे या पुरंजनाचं बाहेर शिकारीसाठी जाणं. आणि आता बुद्धीला न विचारता तरी ते खाल्ल्यामुळे बुद्धीसुद्धा त्याच्यावर नाराज आहे. कसं तरी त्या बुद्धीला पटवलं आणि तिला आपलंसं केलं, पण त्या खाण्याचा परिणाम याच्यावर होणारच आहे आणि ते त्याला भोगावंच लागणार आहे. म्हणून जो नेहमी तुझ्या अधीन असतो त्या आपल्या प्रिय पतीला योग्य कामासाठी कोणती पत्नी स्वीकारणार नाही. म्हणजे पत्नी ही पतीच्या सर्व कार्यामध्ये त्याला साथ देणारी असली पाहिजे, तर त्याच्या पतीच्या कार्याला सद्गती लाभते, अन्यथा त्याची गती काही चांगली नसते. हे सांगणारा हा श्लोक या 26व्या अध्यायामध्ये आहे. 4था स्कंद 26वा अध्याय. आता या ठिकाणी आपण
जो काही वार्तालाप पाहिला पती पत्नीचा, पुरंजन आणि ती पुरंजनी यांचा पाहिला, त्याचा संदर्भ आपण श्री ग्रंथराज दासबोधाशी थोडासा लावूया. ग्रंथराज दासबोधामध्ये तिसरा अध्याय तिसरा स्कंद, तिसरा दशक जो आहे, सगुण परीक्षा, त्यामध्ये काही ओव्या आहेत, फार महत्त्वाच्या आहेत या संदर्भामध्ये. स्त्री कारणे लाज सांडिली, स्त्री कारणे सखी सोडिली, स्त्री कारणे बिघडिली सकळही जीव लगे. जे आत्तापर्यंत जीवलोभ होते, जे आपले वाटायचे, त्यांनासुद्धा आता मला त्यांचासुद्धा त्याग करावा लागत आहे, कारण त्या स्त्री कारणे. स्त्री कारणे देह विकिला, स्त्री कारणे सेवक झाला, स्त्री कारणे सांडविला विवेकासी. म्हणजे तो विवेकसुद्धा आता त्यानं सोडून दिलेला आहे. आणि असं स्त्री कारणे सोडिली भक्ती, स्त्री कारणे सोडिली विरक्ती, स्त्री कारणे सायुज्य मुक्ती, तेही तुच्छ मानिली, अशी अवस्था जीवाची होते. हा जीव म्हणजेच पुरंजन आहे. या ठिकाणी स्त्री म्हणजे आपण पत्नी रूपाने घेतो, आणि या कथानकामध्ये पुरंजनाच्या आख्यानामध्ये ही स्त्री म्हणजे त्याची बुद्धी आहे, पुरंजनी आहे. अशा प्रकारे हा इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंदे पुरंजनोपाख्यान समाप्तः. षड्विंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. या ठिकाणी हा 26वा अध्याय जो आहे पुरंजनाख्यानाचा या ठिकाणी समाप्त होत आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आज जरा दोन्ही अध्याय जे आहेत ते लहान असल्यामुळे आपण एकाच दिवशी 2 अध्याय घेणार आहोत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. देवी सरस्वती व्यास ततो जयमुदीरयेत्. यांना वंदन करून हे सगळं आपलं जे प्रवचन आहे किंवा आपलं प्रत्येक कार्य हे भगवंताच्या स्मरणामध्ये झालं तर त्या कर्माचा कुठलाही दोष आपल्याला लागत नाही. तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च त्याच्या नावे. तुकाराम महाराजांच्या अभंगात म्हटलेलं आहे की तुका म्हणे खावे प्यावे, जे आपल्याला करायचं ते आपण करावं, पण भगवंतावरची जी निष्ठा आहे ती मात्र 100% असली पाहिजे. नाहीतर मी चोरी करत आहे आणि तुका म्हणे खावे प्यावे असं जर असेल तर त्यासाठी तुकाराम महाराज नाहीत. तो आपल्या अध्यात्माचा चुकीचा अर्थ आपण आपल्या सोयीस्कर रीती घेतला आहे असं आपल्याला समजावं लागेल. तर आता या ठिकाणी आपण हा 26वा अध्याय पूर्ण झाला. आता आपण 27व्या अध्यायाला प्रवेश करणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय.